मग कसं ते बघू, त्याने कसा वापरला तो नियम. इन्व्हर्स डिपेंडन्स म्हणजे काय ते चेक करू आपण. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, एक समान वर्तुळाकार गती. आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, अभिकेंद्री बलाचे परिमाण. मग कन्सिडर अन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल विथ द कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे काय करायचं आपल्याला, समजा एक वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे. वी हॅव सीन अर्लियर दॅट सच अ मोशन इज पॉसिबल ओनली व्हेन द ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंटली ऍक्टेड अपॉन बाय अ फोर्स डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असते. हे आपण पाहिले. काय बघितले आपण अगोदर बघितलेले की अशी जर मोशन असेल ही कधी पॉसिबल असते, जेव्हा एखादी ऑब्जेक्ट कॉन्स्टंट असेल, ती ऍक्ट होत असेल कोणावरती, त्याच्यावरती एखाद्या ऑब्जेक्ट कॉन्स्टंट असेल, तिच्यावरती फोर्स ऍक्ट होत असेल, तेव्हा तिचा सगळं फोर्स कुठे जास्त असतो, सेंटरला, सर्कलच्या सेंटरला. ठीक आहे. दिस फोर्स कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा फोर्स आपण बघितला मागेच शिकलो, त्याला काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. हे मी जे अंडरलाईन करते तुम्ही अंडरलाईन करून घ्यायचं. ठीक आहे, तुमच्या नोट्समध्ये लिहायचं. इफ एम इज अ मास ऑफ द ऑब्जेक्ट, व्ही इज द स्पीड अँड आर इज द रेडियस ऑफ द सर्कल, देन इट कॅन बी शोन दॅट इज फोर्स इज इक्वल टू एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. म्हणजे या वस्तूचे वस्तुमान कशाने दाखवले, एम ने, नंतर तिच्या कक्षाची त्रिज्या आर ने व तिची चाल व्ही ने दर्शवली. त्याचे बलाचे परिमाण कसे असते, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर एवढे असे असते. हे कशा थ्रू दाखवले, गणिती क्रियेद्वारे दाखवता येते. ठीक आहे. नंतर इफ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट in uniform circular motion, then the centripetal force acting on the planet towards the sun must be F equal to mv square upon r, where m is the mass of the planet, v is its speed and r is its distance from the sun. म्हणजे जर बल हे काय असेल, बल काय असतं आपण वरतीच बघितलं. आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल, तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्री बल हे काय असते, हे एवढे, हे एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आपण ते वरती बघितले. ठीक आहे. नंतर तेथे एम हे काय, वस्तूचे वस्तुमान, ग्रहाचे वस्तुमान, व्ही काय त्याची चाल आणि आर काय ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या, म्हणजे ग्रहाचे सूर्यापासून असलेले अंतर. मग त्याची चाल आपण त्यावर आवर्तकाल म्हणजे टी काय समजू शकतो आपण, टी म्हणजे द स्पीड ऑफ अ प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस इन द टर्म्स ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्युशन टी ऍज फॉलोज. हे दाखवलंय आपल्याला. आता इथे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्लॅनेट इन वन रिव्होल्युशन, एका रिव्होल्युशन मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले त्याने प्लॅनेटने ते बघू आता. मग पेरिमीटर ऑफ ऑर्बिट, द ऑर्बिट 2πr म्हणजे माहिती तुम्हाला सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय आहे, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय असतं 2πr. ठीक आहे. मग आर काय आहे, डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. ठीक आहे. टाइम टेकन इक्वल टू पिरियड ऑफ रिव्होल्युशन इक्वल टू टी. मग त्याला पूर्ण सर्कल फिरण्यासाठी किती वेळ लागला, किती रिव्होल्युशन पूर्ण राऊंड कम्प्लीट करण्यासाठी किती पिरियड टाइम लागला ते बघू आपण. मग व्ही इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन म्हणजे व्ही इक्वल टू कक्षेचा परीघ डिवायडेड बाय आवर्तकाल म्हणजे 2πr. कक्षेचा परीघ म्हणजे हे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आणि टाइम टेकन म्हणजे टी. समजलं. नंतर खाली एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर म्हणजे आपण ते वरती बघितलेलं होतं. ठीक आहे. इक्वल टू मग व्ही स्क्वेअर, आता व्ही ची व्हॅल्यू ही आली ना 2πr, ती आपण इथे व्हीच्या ऐवजी टाकली आणि त्याचा वर्ग आहे म्हणून इथे वर्ग केला. आणि आर हा तर फॉर्म्युल्यात आहे, उरवरती सूत्रात आहेच. मग काय झालं, 2चा वर्ग, हा एम तर तसाच राहिला, याला वर्ग नाहीये म्हणून हा सिंपल. तसाच 2चा वर्ग 4, याचा पायचा वर्ग पाय स्क्वेअर, आरचा वर्ग आर स्क्वेअर. पण हा जो आर होता ना, म्हणजे ते कसं झालं हे बघा, ते असं आहे एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर म्हणजे एमच्या ठिकाणी व्हीच्या ठिकाणी आपण त्याची व्हॅल्यू टाकली. काय आहे व्हीची व्हॅल्यू 2πr अपॉन आर टी स्क्वेअर म्हणजे काय झालं, मग एम
इथे 2चा वर्ग 4, पायचा वर्ग पाय स्क्वेअर, आरचा वर्ग आर स्क्वेअर. ठीक आहे. आणि टीचा टी स्क्वेअर भागिले आर म्हणजे m4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन आर टी स्क्वेअर. मग हा आर आणि हा वर्ग आणि हा आर एक कट झाला. मग उरला किती? 2 मधून 1 गेले, 1 उरला. मग m4 पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर. समजलं? हे आलं.